पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर कळवणमधल्या शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागताची तयारी. उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा. दुपारी संभाजीनगर, जालना आणि शिर्डी मतदारसंघाची करणार चाचपणी. मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दौरा ठरला. 11 ऑक्टोबरपासून समितीचा दौरा. कागदपत्रांची केली जाणार तपासणी. पुणे शहरातून मान्सून परतल्याचं हवामान विभागानं केलंय जाहीर. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यभरातून मान्सून घेणार माघार. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक. दारूच्या नशेत दिली होती धमकी. साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हसन मुश्रीफ यांना कोर्टाचा प्रत्यक्ष दणका. महेश गुरव यांचा जामीन फेटाळला तर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं कोर्टानं नोंदवलं निरीक्षण. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून मुंबईतल्या अंधेरी इथल्या प्रोडक्शन हाऊसवर छापे. चित्रपटासाठी चंदाकर यांच्याकडून पैसे घेतल्याची माहिती. आणि सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीत अडकलेत महाराष्ट्रातले पर्यटक. संभाजीनगरमधील 8 पैकी एकाही पर्यटकाशी संपर्क होत नसल्यानं नातेवाईक हवालदिल. आणि बघूयात आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या एका आंदोलनाची बातमी आहे. शेतकरी आंदोलन करतायत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि टोमॅटो आणि कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालाय. त्यामुळे रस्त्यावर कांदा टोमॅटो फेकत शेतकरी निषेध व्यक्त करतायत. अजित पवार कळवणकडे जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय. पुणे शहरातून आता मान्सून परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. मान्सून परत जाण्यासाठी पोषक वातावरण असल्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून राज्यभरातून माघार घेणार असल्याचा अंदाज आहे. नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आणि काही अवकाळी पाऊस आणि आता कमी पावसामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये घट झाली होती आणि आता या रोगामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. तर नवापूर तालुक्यातल्या चिंचपाडा वनक्षेत्राजवळच्या ढोरपाड्यात खैर प्रजातीच्या लाकडाचा अवैध साठा आढळला होता. खैराच्या लाकडाची ताजी तोड आहे आणि वनविभागानं हा लाकूड साठा आता जप्त केलाय. बीडची बातमी. जिल्हा परिषदेत 568 पदांसाठी परीक्षेला सुरुवात झाली आहे. 4 केंद्रांवर 3 सत्रांमध्ये ही परीक्षा आता घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या परीक्षेची जबाबदारी IBPS या कंपनीवर आहे आणि जिल्हा परिषदेमार्फत पूरक पर्यवेक्षकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या नांदगाव ग्रामीण शाखेत शालेय विद्यार्थी आक्रमक झालेत. कारण बँकेकडे शाळेचे अडकलेले 15 लाख रुपये दिले जावेत या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी बँकेच्या दालनात शाळा भरून हे आंदोलन केलं. आज आणि उद्या कदाचित पाऊस पडू शकतो. कारण देशासह राज्यातूनही आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय आणि रविवारपर्यंत महाराष्ट्रात विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल आणि मुंबईत तापमान वाढलंय त्यामुळे नागरिक हैराण झालेत. नागपूरमध्ये पूरग्रस्तांची मदत लाटण्यासाठी 7,000 बोगस अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कळते. 23 तारखेच्या पुरात नुकसान झालेलं नसताना देखील अनेकांनी मदतीसाठी अर्ज केलेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 22,824 पंचनामे प्रशासनानं केलेत आणि या नुकसानग्रस्तांना मदतीचं वाटपही सुरू झालंय. पण 7,000 खोटे अर्ज सादर करून मदतीचे दावे करत असल्याचा प्रकार पुढे आलाय. त्यामुळे प्रशासनानं मदतीसाठी आलेले हे बोगस अर्ज आता बाद केलेत. यंदाच्या वर्षीचा गाळप हंगाम सुरू होत आला तरी देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना थकीत FRP मिळालेला नाही. त्यामुळे 37 कारखान्यांकडे अजूनही 250 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. FRP थकवण्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. गोंदिया जिल्ह्यातली बातमी. काही तालुक्यात परतीच्या पावसाचं थैमान सुरू आहे. धान पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत आज संपते आणि त्या जमा केल्या नाहीत तर बँकेत किंवा पोस्टात जमा करता येणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये ते आता जमा करता येणार आहेत. 12,000 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही येणं बाकी आहेत. नागपूर मनपाच्या रुग्णालयात परिचारिकांची अपुरी संख्या आहे आणि त्यातच त्यांना आता लिपिकाचं काम देखील करावं लागतंय. परिचारिका आता लिपिक म्हणून देखील काम करतात. रुग्णालयात रुजू करण्याचं पत्र शासनानं त्यांना 30 सप्टेंबरला दिलं होतं. पण नागपूर मनपाकडून या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली.
आनंदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिसऱ्या आणि नागपूर विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. पात्र शिधा पत्रिका धारकांपैकी आतापर्यंत 2,30,352 पात्र लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलाय. भंडारा वाहतूक परिवहन विभागाच्या वतीनं कारवाईचा धडाका सुरू आहे. 9 महिन्यात 179 ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. 52,06,000चा दंड इथून वसूल करण्यात आला आहे. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये खिरडीमध्ये अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आणि त्यामुळे लहान मुलांना वर्गात जाण्यासाठी या गवतातूनच मार्ग काढावा लागतोय आणि या गवतात विंचू, साप यामुळे काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल पालक विचारत आहेत. ग्रामीण भागातल्या शाळांचं एकत्रित समायोजन आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करावा आणि यासाठी परभणीच्या गंगाखेड इथल्या विद्यार्थ्यांनी असा मोर्चा काढला होता. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होतोय असा आरोप देखील यावेळी आंदोलक करत होते. पुढची बातमी आहे. गोंदियातली प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं गोंदियातल्या जल जीवन मिशन अंतर्गत 1,222 पाणीपुरवठा योजनांवर 476 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला 55 लिटर शुद्ध पाणी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवते, त्यामुळे जल जीवन मिशन राबवलं जाणार आहे. धुळ्याची बातमी. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ नियोजनाचा फटका आता शासकीय कार्यालयांना देखील बसतोय, कारण धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाणीपुरवठा होत नाहीये. त्यामुळे महापालिकेच्या टँकरद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाणीपुरवठा केला जातोय. 4 ते 5 दिवसानंतर या कार्यालयात टँकरद्वारे इथे पाणीपुरवठा केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 4थ्या दिवशी खंडपीठाच्या कामगारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आणि वकिलांच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत औरंगाबाद खंडपीठातलं कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे, असा निर्णय वकील संघाच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई सुरू आहे आणि बॉलिवूडमधल्या एका प्रोडक्शन हाऊसवर ईडीनं छापा टाकलाय. अंधेरीतल्या कुरेशी प्रोडक्शन परिसर आणि इतर काही 5 ठिकाणांवर हे छापे टाकल्याची माहिती कळते. महादेव अॅपचे प्रमोटर सौरभ चंद्राकार आणि रवी उप्पल यांच्याकडून हे पैसे मिळाले होते. गोंदिया जिल्ह्यामध्ये मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातल्या प्रत्येक वॉर्डमधून जमा केलेली माती आता मुंबईला पाठवली जाते. जिल्हा स्तरावर ही माती कलशांमध्ये संकलित करण्यात आली आहे. हे कलश आता मुंबईला पाठवले जातील. मुंबईच्या हायकोर्टानं राज्य सरकारला गेल्या 6 महिन्यात शासकीय रुग्णालयातल्या रिक्त जागा भरण्यासाठी आणि औषधांच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी काय पावलं उचलली याची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत आणि यानुसार न्यायालयानं रुग्णांच्या मृत्यूची कारणं आणि औषध पुरवठा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देखील मागितली आहे. पुढची बातमी. पुण्यातली विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह ससून सर्वोपचार रुग्णालयाला नुकतीच भेट दिली आणि आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषध पुरवठा या संदर्भात ही आढावा बैठक होती. विविध औषधोपचार कक्षांना देखील भेट देऊन त्यांनी पाहणी केली. पुढची बातमी आपण बघतोय. विरारमधली इथे बोगस पॅथॉलॉजी लॅब सुरू असल्याची माहिती सध्या उघड झाली आणि हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती कळते. 5 बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्याची पालिकेनं नोटीस देऊनही त्या सुरू होत्या. वैद्यकीय सेवा परवाना रद्द केलेला असतानाही डॉ. राजेश सोनी यांनी या 5 लॅबमध्ये रक्त आणि मलमूत्र तपासणीच्या रिपोर्टवर बिनदिक्कत सह्या करणं सुरूच ठेवलं होतं. बेस्ट प्रशासनामध्ये विद्युत पुरवठा विभागात 17 वर्षांपासून काम करणाऱ्या 725 कर्मचाऱ्यांना कधी कायम करणार असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी 16 ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा दिलाय. दुष्काळ जाहीर करा, गुरांना चारा आणि पाणी द्या या मागण्यांसाठी बीडच्या माजलगावमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय. उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढत त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली. शेकडो शेतकरी यावेळी सहभागी झाले होते. जर्मनीच्या इंगोलस्टॅड शहरासोबत छत्रपती संभाजीनगर महापालिका लवकरच विविध सामंजस्य करार करणार आहे. महापालिका आणि खासगी शाळांमधील 30 ते 60 विद्यार्थी स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत 2 महिन्यांसाठी इंगोलस्टॅड शहरात पाठवले जाणार आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट 2023च्या सोडतीतल्या प्रतीक्षा यादीवरच्या विजेत्यांसाठी एक चांगली बातमी आहे, कारण या यादीतल्या विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यानुसार प्रतीक्षा यादीवरील 312 विजेत्यांना शुक्रवारी ऑनलाईन स्वीकृतीपत्राचं वितरण करण्यात आलं. म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. विकास नियंत्रण नियमावलीचे सगळे लाभ घेऊन इमारतींचा पुनर्विकास करावा अशी रहिवाशांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देणारा मजकूर यात हे पोस्टकार्डवर छापण्यात आलाय. रहिवासी आपलं नाव आणि सह्यांनिशी हे पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. मुंबईतल्या आणखी एक बातमी. मालाड, गोरेगाव त्याचबरोबर कांदिवलीमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद असेल. मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरच्या 10 झडपा नव्यानं बसवण्यात येणार आहेत आणि हे काम 2 टप्प्यात केलं जाईल. कपातीच्या कालावधीमध्ये काटकसरीनं पाणी वापरा असं आवाहन मुंबई मनपाकडून करण्यात आलं आहे. आणि नंतर आपण थेट दृश्य बघतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल झालेत आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी आता ते सप्तशृंगी गडावर सध्या आहेत. वणी गडावर सध्या आता ते उपस्थित असल्याची ही दृश्य आहेत. आज त्यांचं नाशिक दौरा आहे आणि त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी नाशिकच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते सध्या जय्यत तयारी करतात आणि सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि वणी गडावर सप्तशृंगी मातेचं दर्शन घेताना त्यात आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय नाशिकची. सकाळी 10 वाजताच ते नाशिक विमानतळावर दाखल झाले आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांचा हा सगळा विस्तृत असा दौरा आहे. कळवण, वणी, डोंगरी या भागात त्यांचं जंगी स्वागत होत आहे आणि तिथे देखील त्यांची स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. अगदी माहिती घेणार आहोत आपण या संदर्भात. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती या दौऱ्याविषयी? सध्या अजित पवारांच्या दौऱ्याचं काय स्वरूप आहे? अजित पवार कळवण, दिंडोरी, वणी या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आहे. कळवणमध्ये त्यांचा शेतकरी मेळावा होणार आहे. तत्पूर्वी त्यांचं नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अजित पवार यांचं जोरदार स्वागत होत आहे. आताच अजित पवार जे आहे ते नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती दाखल झालेले आहे. 3.5 शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेलं हे सप्तशृंगी देवीचं देवस्थान जे आहे ते खानदेशातील लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून लोक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर येत असतात. नवरात्र उत्सवामध्ये देखील या ठिकाणी एक मोठा उत्सव जो आहे तो असतो आणि आज नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जात असताना अजित पवार यांनी सप्तशृंगी गडाच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. अजित पवार यांच्यासोबत राज्याचे मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे हे देखील आहे आणि नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार ते देखील अजित पवार यांच्यासोबत आहे. या सगळ्याच आमदारांसोबत अजित पवार यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी अजित पवार यांच्या हस्ते सप्तशृंगी देवीची आरती जी आहे ती देखील झालेली आहे. अजित पवार यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काही क्षणापूर्वी सप्तशृंगी देवीच्या मूर्तीची एक छायाचित्र जे आहे ते देखील स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी असलेले पुजारी असतील आणि विश्वस्त असतील त्यांच्याकडनं अजित पवार या सगळ्या देवीच्या मूर्तीची बारकाईने माहिती घेत आहे. जे देवीचं मध्यंतरीच्या काळात जुनं रूप होतं, नवीन रूप आपल्याला पाहायला मिळतंय आता सप्तशृंगी देवीचं. कारण यापूर्वी सप्तशृंगी देवीच्या ज्या मूर्तीवरती मोठ्या प्रमाणात शेंदूर होता तो त्या ठिकाणून हटवण्यात आल्यानंतर सप्तशृंगी देवीचं एक नवीन रूप जे आहे ते समोर आलं होतं आणि आता अजित पवार यांनी हे दोन्ही रूपाचे फोटो जे आहे ते बघितलेले आहे आणि या ठिकाणच्या पुजाऱ्यांना याबाबतची सगळी माहिती विचारलेली आहे आणि त्यांचा जो अभ्यास करण्याची जी नेहमीच पद्धत राहिलेली आहे त्याचनुसार अजित पवार या सगळ्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये होत असलेल्या सुशोभीकरणाची देखील माहिती घेत आहे. अजित पवार यांचं सप्तशृंगी देवस्थानच्या वतीनं आणि सप्तशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे आणि अजित पवार यांनी तब्बल 5 ते 10 मिनिटं या ठिकाणी सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होत पूजा या ठिकाणी केलेली आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर अजित पवार यांचा हा नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा खानदेशाच्या ग्रामीण भागातला दौरा जो आहे तो सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने सुरू झालेला आहे. त्यानंतर अजित पवार नाशिकच्या कळवण या ठिकाणी जाणार आहे आणि कळवणमध्ये अजित पवार गेल्यानंतर ते त्या ठिकाणी दर्शन घेतील. दर्शन घेतल्यानंतर ग्रामीण भागात ते उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. शेतकरी मेळाव्याला काही वेळातच अजित पवार संबोधित करतील. कळवणमध्ये त्यांची सभा आणि शेतकरी मेळावा होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात देखील ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि आजचा दिवसभराचा अजित पवार यांचा हा नाशिक दौरा आणि सुरुवात त्यांनी केली आहे. अजित पवार सध्या वणीगडावर आहेत आणि या नाशिक दौऱ्यामध्ये त्यांनी सुरुवातीला सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलंय.
आणि नंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.